लोकांच्या मदतीला जा. कारण नसताना कोणाची निंदा करू नका. इतरांची निंदा करणं, लोकांना शिव्या शाप देणं म्हणजे दुसऱ्याच्या गटारातली घाण आपल्या जिभेच्या खारटानं साफ करणं. काय वाक्य माझं? त्यामुळे या पुढं कोणालाही नावं ठेवायची मोठ्यानं, कोणालाही नावं ठेवायची म्हणजे आतापर्यंत ठेवत होता. ठीक आहे, असो असो, वेळ खूप झाली. महाराज, जी काय रक्कम होईल तुम्ही मला सांगा. तर माझ्याकडे जे काय आहेत आपण गोळाबेरीज करू. 40 जमले 50 करू, 70 जमले 1,00,000 करू. ती जबाबदारी माझी. पण आपण नक्की जी काही रक्कम जमा होईल, फक्त लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ भाऊ ते म्हणाले की आमच्याकडे योजनाच कुठली आणली नाही. दाजी, लाडके दाजी काय हे बिचारे दाजी वैतागले सांगायचे बायकोला घरी जाऊन. बघ बरं का, ह्याच्यावर आपल्याला चिन्ह दाबायचंय. त्या बहिणी कसल्या हुशार, दाजी बाहेर गेले की एकत्र भेटायच्या. नवरा काही सांगल, आपलं धनुष्य ठरलंय, आपलं कमळ ठरलंय, आपलं घड्याळ, आपलं बाकीचं नाही, आपलं जाऊ द्या. जे काय असेल ते तुमचं तुम्हाला लटला. पण बाबांनो, चांगल्या माणसांना सहकार्य करा. जात पात पक्ष काही बघू नका. काही कोणाचं नसतंय. एकदा आयुष्य आपल्यावरची अडचणीची वेळ आली की नाही, कोणी उभं राहत नाही. त्यामुळं माझ्याकडनं या गावाकरांकरता एक भेट देऊन जातो मी. या गावातला कुठलाही माणूस आजारी पडला, सहसा कोणी पडणार नाही, पण दुर्दैवाने एखादा माणूस आजारी पडला, तुम्ही शासनावर भरोसा ठेवा. कोणावरती? शासनावरती. आपली सगळी शासकीय रुग्णालय चांगली आहेत. आजा गेला पंजा गेला बाप मशना गेला. आजा गेला पंजा गेला बाप मशना गेला. ये देखत देखत ना तू पण तू तोही कैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही कैसा झाला. पाणी भैयाले बोल उठा उठा जागा पाठी बयाले मोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. हे देखत देखत ना तो बंधू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी बयाले मोठे. पंढरी वाजोरी तुझा ठाव नाही कोठे. छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणत माझाही जर आवाज बसलाय, मी पण जास्त कष्ट घेत नाही. पण ज्यांच्यामुळे आपण कीर्तन करू शकतो, ज्यांच्यामुळे सप्त्याला जाऊ शकतो, ज्यांच्यामुळे मंदिर बांधू शकतो, अशा महात्म्याचं स्मरण आपण केलं पाहिजे. सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या प्रांगणामध्ये घडते की आजपासून हा सप्ताह सुरू झाला. महाराष्ट्रात अनेक सप्ताह होतात, अनेक कीर्तन होतात. ते नामचिंतना करता असतात. आज बोंबळावाडी नाही का, डोंबळावाडी, बोंब मारणारे पुष्कळ खूप लोक आहेत. पण डोंबळावाडीने एक आदर्श दिलाय की आम्ही कीर्तन रोज ऐकतो, कीर्तन रोज श्रवण करतो. पण या कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात जी काही सध्या पूरग्रस्त परिस्थिती आहे, तिथल्या शेतकऱ्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. आता आपल्याही गावात शेतकरी आहेत, मग इथले सोडून तिकडं का बरं? ज्यावेळी पूर आला त्यावेळी मी या सगळ्या गावांमध्ये जाऊन आलो. अनेक शेतकरी मी असे पाहिलेत की ज्यांच्या दावणीला 60-60, 70-70 गायी होत्या. पण ज्यावेळी पूर आला तर प्रत्येक माणूस आपला जीव वाचवण्याच्या मागे स्वतः पळून गेला. आणि दुर्दैवानं ते पळून जात असताना किंवा जीव वाचवत असताना, पळून जाणं बोलणं योग्य राहणार नाही, पण स्वतःचा जीव वाचवताना कुठे गोठ्याकडे दुर्लक्ष झालं, कुठे 50 जनावरं गोठ्याला आहेत, 10च सोडता आली, 40 आहे अशी राहिली. पण ज्या दिवशी मी ती पाहणी करण्याकरता गेलो तर अजूनही अंगावरती काटा येतो की त्या दावणीला बांधलेली मृत जनावरं 60, 70, 80, 100 मी या डोळ्यानं बघितली. फक्त शेती वाहून नाही गेली, शेतीमध्ये असणारी जी माती असते की नाही ती सुद्धा वाहून गेली. एक प्रसंग मी असा बघितला, मला त्याचं नाव आठवत नाही. बिचारेचे आई वडील होते, आजी आजोबा होते, आजोबा थकलेले होते,
आणि ते खालच्या माळ्यावरती होते आणि पुराचं पाणी वाढू लागलं. आजोबांना वाचवण्याकरता नातू गेला. त्याने त्याला खांद्यावरती घेतलं. आजोबा वयस्कर होते, पण आजोबांना वाचवताना त्या मुलाच्या पायाला साप चावला. आणि साधा सुद्धा साप नव्हता, घोणस होती. की ती घोणस चावल्यानंतर कदाचित 15-20 मिनिटामध्ये तो मृत्यू पावला पाहिजे होता. एकीकडं पुराचं पाणी, एकीकडे घरातल्यांची काळजी, आणि दुसरीकडं सर्पदंश. म्हणजे आपण सध्या जे बसलो ते अत्यंत सुखी आहोत. पण ज्यांनी जाऊन ते पूर पाहिला, म्हणजे ज्या नदीला आपण रोज पाहतो, ज्या नदीतनं आपण रोज चालत जातो, पण तीच नदी जर 20-25 फूट वरती आली तर काय होऊ शकेल? एकही वाहन बघण्यासारखं नाही, एकही जनावर जिवंत नाही. आणि दुर्दैवानं अनेक माणसं त्या पुरात देखील वाहून गेली. किती गेली याची अजून गणना करता आलेली नाही. पण एवढं सगळं होत असताना त्या शेतकऱ्यांनी अजून काही हार मानलेली नाही. का बरं? सरकार त्यांच्या पाठीशी आहे. काही चांगली समाजातली लोक दानशूर जातात. बघा, पैसा सगळ्यांकडे असतो, कुणाकडे नाही. पैसा असणं फायद्याचा नाही आहे. पैसा असून तो दान करता आला पाहिजे. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम हरि जय राम हरी जय 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 राम जय राम कृष्ण हरि जय राम हरी जय राम जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले भोजाजनी सुख झाले भोजाजनी सुख झाले भोजाजनी रूप पाहता लोचनी सुख झाले भोजाजनी सुख झाले भोजाजनी सुख झाले भोजाजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा 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 बहुत सुकृताची जोडी वाह सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुधा सुकृताची जोडी डलिया बडी बहुधा सुकृताची जोडी पुन्हा विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हे भवता सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवड भवता सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवड तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर सर्व सुखाची आगर हे सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाबर कुमादेवी वारा बाबर कुमादेवी वारा बापर कुमादेवी वारा बापर कुमादेवी वारा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय राम कृष्ण हरि जय राम हरे राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण किती वेळा
जन्माया किती वेळा जन्माया किती वेळा जन्मावा किती वेळा जन्माया नित्य भावे फजित नित्य भावे फजित नित्य भावे भजित नित्य भावे भजित नित्य भावे भजित नित्य भावे भजित मनोनी आजीव भ्याला मनोनी जीव भ्याला मनोनी आजीव भ्याला मनोनी जीव भ्याला मनोनी आज गेला शरण गेला विठो तुकामुनी रोखडी सामने रोकडी होती पाहे भजते होती पाहे भजते होते बाहे भजते होते बाहे भजते होते बाहे भजते होते बाहे भजते मनोनी आजीव भ्याला मनोया जीव भ्याला मनानुया जीव भ्याला मनोया जीव भ्याला शरण गेला विठोचे शरण गेला विठोची शरण गेला विठोजी शरण गेला विठोजी शरण गेला विठोजी शरण गेला विठोजी गोपार कुमार जय जय गोपाळ कुमारी गोपार कुमार जय जय गोपाळ कुंडली कबर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की गोपाळ कुमारी गोपाळ कुमारी विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी 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 वाजवा टाळी 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 सर्वांनी टाळी वाजवायचे हात वर कुंडली कबर हरी विठ्ठल राम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु बाळूमामा की जय विठ्ठल विठ्ठल किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित मनवोनी जीव भ्याला शरण गेला विठोसी प्रारब्ध हे पाटी गाडी प्रारब्ध हे पाटी गाडे नसरे पुढे चालता मनवोनी जीव भ्याला शरण गेला विठोसी तुका म्हणे रोकडी होती पाहे फजिती मनवोनी जीव भ्याला शरण गेला विठोसी प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री देहुनिमाचे चिन्मय स्वरूप असणारे वयाच्या 16 वर्षांनी स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठल 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 वयाच्या 16 वर्षांनी स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे धर्मगुरु जगाचा मालक विश्वाचा चालक भगवान परमात्मा ज्यांचा दास होतो इतका अधिकार संपन्न असणारे देवमान्य संतमान्य जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सेवेकरता 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे याच्यावर जीवाला उपदेश करणारा आजचा अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये काय सांगताय हॅलो चेक दादा आवाज एकदमच तुम्ही हे करून टाकलाय प्रबल वाटला याचा आवाज सेट करा व्यवस्थित हा हॅलो चेक हॅलो 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 बेस द्या जरा याला हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हा थोडस ऐकू हॅलो चेक जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये याच्यावर जीवाला उपदेश करताय चालत असलेला हा बाळूमामा तरुण मंडळ डोंबळवाडी
आणि त्याचबरोबर ओम साई कीर्तन परिवार या कीर्तन महोत्सव सुरू आहे. शेतकऱ्याची दिवाळी आज खऱ्या अर्थानं या डोंबळवाडी गावामध्ये होते. कारण साधू संत सांगतायत दिवाळी तेव्हाच साजरी होते, संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आणि हे संत तुमच्या आज दारात आहेत, एवढं लक्षात ठेवा. आज खऱ्या अर्थाने दिवाळी या गावामध्ये साजरी होते. अतिशय सुंदर असा परिसर. जास्त विलंब न घेता अभंगात शिरतो. जगद्गुरु तुकाराम महाराज याच्यावर जीवाला उपदेश करतायत. अहो सज्जन हो, किती वेळा जन्माला येणार आहात, किती वेळा मरणार आहात. पुनरपि जननम पुनरपि मरणम. जन्माला आल्यानंतर काहीतरी शास्त्रानं काहीतरी कर्म करायला सांगितलेलं आहे, तर आपण ते कर्मच करत नाहीये. मुळात भगवान परमात्म्यानं इतका सुंदर नरदेह कशासाठी दिलेला आहे याचा आपल्याला विसर पडलेला आहे. भगवान परमात्म्यानं 2 हात 2 पाय 2 डोळे 2 नाक, म्हणजे तुमचं लक्ष आहे. सगळं गडबडीत चाललंय, लक्ष आहे का नाही, नुसतं ऐकायला बसल्यासारखं नाही. 2 डोळे 2 कान 2 हात 2 पाय 1 नाक. भगवान परमात्म्यानं कशासाठी दिलेलं आहे? दिले इंद्रिय हात पाय कान मुखे डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशील नारायण, नाशे जीवपन भवरोगा. या भवसागरातून जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर भगवान परमात्म्यानं काहीतरी कर्म करायला सांगितलंय. त्याला शास्त्रोक्त नाव असं आहे, त्याला विहित कर्म असं म्हणतात महाराज. मात्र ते आपल्यातून होत नाही. जीव जसा जन्माला आला, इथं बसलेले खाली बसलेले वर बसलेले मांडी घातलेले मांडी न घातलेले पाय लांबवलेले चष्मा लावलेले, जे रातभर भजन करतात ते, जे कधीच भजनाला जात नाहीत ते, जे बाळूमामावर श्रद्धा करतात ते, जे बाळूमामावर श्रद्धा ठेवत नाहीत ते, बिनकामाचं नको ते करू ते करतात ते, आणि जे बिन पाण्याची पितात ते पण नवसानच आले. चुकलं असेल तर माफ करा. कारण प्रत्येक जीव हा नवसानच आलेला आहे. प्रत्येक जीवानं नवस केलेला आहे. अटविन पाय हमाजन वैस, अटविन पाय हमाजन वैस, अटविन पाय हमाजन वैस, अटविन पाय हमाजन वैस. अटविन करे या दुःख वेगळे, अटविन करे या दुःख वेगळे, दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवोनी. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी, आटविन पाय हा माझा नवस. प्रत्येक जीवानं नवस करून आलेला देवा. ह्या गर्भामध्ये फार यातना होता तो. काय सांगू आता गर्भीच्या यातना, मज भोगता नारायणा. गर्भीच्या यातना देवा काय सांगू. भगवान परमात्मा प्रकट झाले त्या बाळालाच. ते बाळ पोटात आहे, जीव पोटात आहे. त्यावेळी विचारलं काय करणार बाहेर जाऊन, तर ते पोटातला जीव म्हणला भावाला बांधाव पाऊल ठेवू देणार नाही. त्याला कोल्हापूरची भाषा आहे, समजते ना, समजायला ना. मी आदमापूरच्या, माझ्या गावापासून 4 किलोमीटर आदमापूर आहे. बाळूमामाच्या दर्शनाला मी जातोय म्हणून तर बाळूमामाने मला इकडे लावून दिलं, एवढं लक्षात. हा 4 किलोमीटर अंतरावरच आहे. आता इथून पुढं कधीही तुम्ही आदमापूरला आलात तर नक्की आमच्या संस्थेवर पाऊल लावा. गुरुजींची जशी संस्था आहे तशी माझी छोटीशी संस्था आहे. माझ्याकडे एक 70-75 विद्यार्थी आहेत. कधी आलात तर तुम्हीही या. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज याच्यावर जीवाला सांगतायत की जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आणि काय करू नये. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं किती वेळा जन्मा यावे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना असं का सांगावंच वाटलं हो? का सांगावंच वाटलं? कारण जीवाचा मूळ स्वभाव आहे काय? विसरणं हा जीवाचा मूळ स्वभाव आहे.
विसरतो जीव की आपण जन्माला कशासाठी आलोय. पोटात नवस केलाय, मी आयुष्यभर देवा तुझी सेवा करीन, मला जन्माला घाल, या दुःखातून मला वेगळं कर. देवान तथास्तु म्हटल्यानंतर बाळ जसं जन्माला आलं तसं ते रडलं. पहिला काय कवा म्हटलोच नाही म्हटलं, ते विसरलं, ते त्याला मायेचा वारा लागला, विसरलं ते. म्हणूनच साधू संत सुद्धा म्हणतात जीवाचा मूळ स्वभाव विसरणं हा जीवाचा मूळ स्वभाव आहे महाराज. म्हणून म्हणतात बघा, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, योगी झाला पाग्या, दैवयोगी झाला पाग्या. बोला कर्मयोगी झाला पाग्या, कर्मयोगी झाला पाग्या, योगी झाला पाग्या, झाला योगी पाग्या. कोट राहिला याचा येळकोट राहिला मुळचा, कोट राहिला याचा मुळकोट राहिला मुळचा स्वभाव जाईना, कोट राहिला मूळ स्वभाव जाईना, याचा येळकोट राहिला मुळचा स्वभाव जाईना, याचा जाईना. जीव जसा जन्माला आला तसा त्याला विसर पडला महाराज. थोडंसं प्रमाण इकडे तिकडे झालेलं आहे बहुतेक असं मला वाटतं, क्षमा करा. तुम्ही सगळे आदरणीय ज्ञात आहात. असो, जीवाचा हा मूळ स्वभाव आहे, विसरणं हा जीवाचा मूळ स्वभाव आहे. प्रत्येक जीवाला, आता इथं खाली बसलेल्यांच्याच पैकी मी सगळ्यांना विचारतो तुम्ही कोण आहात, याचं उत्तर सांगता येईल का? नाही ना सांगता येत. मी प्रत्येक वेळी कीर्तनामध्ये सांगतो महाराज, मावशी आज इथं माझ्या समोर बसलेलं कोण 40 वर्षाचा आहे, कोण 45 वर्षाचा आहे, कोण 18 वर्षाचा आहे, कोण 30 वर्षाचा आहे, कोण 15 वर्षाचा आहे, कोण 65 वर्षाचा आहे, कोण 75 वर्षाचा आहे, कोण 70 वर्षाचा आहे. वयाची 70 वर्ष गेलीत, 65 वर्ष गेलीत, 60 वर्ष गेलीत, आपल्याला हे सांगता येत नाही की मी कोण आहे. म्हणजे वयाची 60 वर्ष आपण अशीच मातीत घातली, आपल्याला हे सांगता येत नाही. परवा एक जण माझ्या कीर्तनामध्ये असा समोर येऊन बसलेला, मी त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात, तो म्हणला मी माणूस आहे. अरे बाबा तू माणूस आहेस का, तुझी प्राणी मात्रेची जात मनुष्य आहे. तो म्हणला प्राणी मात्रेची जात मनुष्य आहे. मग मी त्याला परत विचारलं मग तुम्ही कोण आहात, तर तो म्हणला मी सकाराम आहे. अरे बाबा तू सकाराम आहेस का, तुझं नाव सकाराम आहे. तो म्हणला माझं नाव सकाराम आहे. मग तू कोण आहेस, परत तिथं झालं बघा. तुझं नाव सकाराम, मग तू कोण, नाव तरी आपलं काय. ज्ञानोबाराय म्हणतात, उपजाल्या बालकासी नाव नये तय पासी, ठेविले नवासी ओ देत बुटी. अहो नाव सुद्धा आपलं नाही आहे हो. म्हणून आत्याबाई नाव ठेवताना पाठीत बुक्क्या मारतात. आमच्याकडे कोल्हापूरला पाठीत बुक्क्या का मारतात, अतिशय सुंदर असं त्याचं चिंतन सांगितलं शास्त्रानं की शुद्ध निकळ परब्रह्म स्वरूप असणाऱ्या जीवाला तुम्ही नाव देऊन उपाधी लावून त्याला मायेमध्ये अडकवायचं काम करता, म्हणून पाठीत बुक्की आहेत महाराज. ही परंपरा आहे आपली, एवढं लक्षात ठेवा. म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की जीव विसरला, जन्माला आला आणि तसा तो विसरून गेला. तुकाराम महाराज याच्यावर जीवाला जागे करतायत. अरे बाबा भगवान परमात्म्यानं 2 हात 2 पाय 2 डोळे दिलेले आहेत, खरं याचा वापर आपण फक्त शेळी पालन, कुक्कुट पालन, बाळूमामाची सेवा घडना, साधू संतांची सेवा घडना, भजन होईना, कीर्तन होईना, प्रवचन होईना. इथं एवढा मोठा उत्सव कशासाठी ठेवलेला आहे, तुम्ही येत होता म्हणून मला केलं म्हणून तुमचं येणंच बंद झालं. मग मी ना असं काय केलं की मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं. नाही कळलं, जरा कोल्हापूरची भाषा आहे, माफ करा बरं. समजणार तुम्हाला, मराठीच आहे. कोल्हापूर काय म्हणजे काय, मी कर्नाटक बाउंड्रीत आलोय काय, समजणार तुम्हाला 100%. तुम्ही येत होता म्हणून मला केलं म्हणून तुमचं येणंच बंद झालं. मग मी ना असं काय केलं की मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं. नाही समजायला जाऊ देत, लय टाइम लावाय नको, पुढचं सांगतो. 9 ते 12 असलं की चांगलं गोळवा येते, खरं आता गोळवायची वेळ नाही. सांगतो तुम्हाला, ऐका. शेतामध्ये पिकाचं रक्षण करण्यासाठी काय उभं करतात, बोला की लवकर. तुमच्याकडे करत नाहीत काय? शेतामध्ये पिकाचं रक्षण करण्यासाठी बुजगावणं उभं करतात. आणि ते उभा केलेलं बुजगावणं, शेतामध्ये उभा केलेलं बुजगावणं पक्ष्यासनी म्हणतंय तुम्ही येत नाही मला उभं केल्यापासनं, मला केलं म्हणून तुम्ही येत होता म्हणून मला केलं.
मला केलं म्हणून तुमचं येणंच भ्र बंद झालं. मग मी ना असं काय केलं की मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं. ते बुजगावनं म्हणतंय की मी कधीच तुम्हाला गोपन फिरवली नाही, कधी तुम्हाला शिवीगाळी केली नाही का, कधी दगड हाणला नाही का, हेंडा हाणला नाही. मग तुम्ही पक्षानं यायचं बंद का केलं? तसं कीर्तनकारानं काय केलं की आजची पिढी कीर्तनाला येत नाही. काय कीर्तनकारानं कधी काय दगड मारला का? कीर्तनकारानं कधी म्हणलं बाबा तू जीन्स पॅन्ट काढ आणि धोतर नेस आणि आमच्याबरोबर फिर? धर्माचं पालन करणं फार गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. जर आजच्या तरुणांनी जर हिंदू धर्म हातात नाही घेतला, तर आजची हिंदू धर्माची संस्कृती नाही घेतली, वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन प्रवचन कथा नाही श्रवण केल्या, तर आजचा तरुण नको द्या नादाला लागू शकतो, एवढं लक्षात ठेवा. अरे जर खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण गावातल्या सप्त्यामध्ये उपस्थित असता, जर प्रत्येक गावातलं एक आणि एक मुलगा जर कीर्तनामध्ये श्रवण करण्यासाठी गेला असता, प्रवचनाला गेला असता, तर आत्ताची सातारा जिल्ह्यामध्ये घडलेली घटना आर्या चव्हाण अशी उपस्थित झाली नसती, एवढं लक्षात ठेवा. आज काळाची गरज आहे. काय करायला लागलोय आपण? 10 वर्षाच्या मुली कळना झाल्यात, 13 वर्षाच्या मुली कळना झाल्यात. नको ते घटना आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये घडायला लागल्यात. ही सगळ्यात खेदजनक गोष्ट आहे. जर प्रत्येच्या घरात जर मी काय म्हणतो की वारकरी संप्रदाय ज्याच्या घरात आहे त्याच्या घरात प्रत्येक स्त्री माते समानच दिसणार महाराज. त्यांना हीच संस्कृती, कारण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना लहानपणापासून वळणच ते दिलेलं असतं, एवढं लक्षात ठेवा. त्याला विचारलं तू कोण आहेस, परत जाग्या व्हायच. तू कोण आहेस? तो म्हणला सकाराम आहे. अरे बाबा तू सकाराम आहेस का तुझं नाव सकाराम आहे? तू सकाराम आहेस का तुझं नाव सकाराम आहे? तो म्हणला माझं नाव सकाराम आहे. मग तू कोण आहेस? तो म्हणला मी डॉक्टर आहे. अरे बाबा तू डॉक्टर आहेस का तुझी पदवी डॉक्टर आहे? तू डॉक्टर आहेस का तुझी पदवी डॉक्टर आहे? तो म्हणला माझी पदवी डॉक्टर आहे. मग तू कोण आहेस? मग तू कोण आहेस? तर म्हणला महाराज बसू का उठून जाऊ कीर्तनातून? तुम्हाला सांगाय बोलले तुमचं तुम्ही सांगा नाही. लोकांचं पण आता हेच झालंय, आम्ही सांगितल्यागत करतोय आणि तुम्ही वा कसं कबूल केलं बघा तुम्ही, हाय का नाही महाराज? कीर्तनामध्ये जर होत केला असेल कीर्तनात जर चिंतन केलं असेल तर याच्यावर जीवाचा उद्धार कसा व्हावा हेच केलंय. सद्गुरू बाळूमामांनी सुद्धा प्रत्येक घराघरामध्ये जाऊन दारादारामध्ये जाऊन संस्कृती धर्मच रचला, एवढं लक्षात ठेवा. संत येतात खरं त्यांचा महिमा कळायला जरा वेळ लागतो, हीच खेदजनक आहे. एक जगातलं सगळ्यात मोठी खंत सांगू तुम्हाला, शेजारच्या घरात कशी भांडणं लागल्यात हे कान टवकारून ऐकतात, मात्र कीर्तन कान टवकारून ऐकत नाहीत. ही सगळ्यात मोठी खेद आहे, एवढं लक्षात ठेवा. सगळ्यात मोठी खेद आहे. ज्ञानोबारांनी हे सांगितलं, भांडणं कशी खेदजनक कान टवकारून ऐकतात, भजन कीर्तन का कान टवकारून ऐकत नाहीत? ज्ञानोबारांना विचारल्यानंतर ज्ञानोबारांनी सांगितलं काय माहित आहे? ज्ञानोबारांनी ह्याचं उत्तर दिलं, विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. कडू आहे ते गोड लागायला लागले आणि गोड आहे ते कडू लागायला लागले. अशी अवस्था झाली महाराज आपली. म्हणूनच जगद्गुरु तुकोबारायांना सांगावंसं वाटलं. काय त्या गृहस्थाला विचारलं, शेवट थांब म्हणले, बाबा जाऊ नकोस तू, मी सांगतो तुला कोण आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. मी वासुदेव तत्वता, मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, मी कारण देह नाही, मी महाकारण देह नाही, या सगळ्याला जाणणारा मी एक द्रष्टा आहे. मग आपलं स्वरूप कसं जाणून घ्यायचं? तर आपलं स्वरूप जाणून घेण्यासाठी सद्गुरू बाळूमामांची सेवा करा. सेवा म्हणजे काय? त्यांचं चरित्र वाचा. त्यांचं चरित्रामध्ये त्यांनी काय कार्य केलंय, जीवानं काय कार्य करायला पाहिजे, जीवानं काय कार्य करावं लागेल, कसं कार्य करावं हे दाखवण्यासाठी देवरूपी संत या पृथ्वी तलावर अवताराला येत असतात. नाही कळालं वाक्य? कळलं का नाही? देवच संतांच्या रूपानं अवतारायत. संत आणि देव यामध्ये काहीही फरक नाही. जीवानं कसं वागावं यासाठी, हे सांगण्यासाठी, हे दाखवण्यासाठीच संत येत असतात. आणि तोच अवतार म्हणजे सद्गुरू बाळूमामांचा अवतार आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या भागामध्ये सांगतायत, जर तुम्हाला जन्म मरणाच्या फेरीतून मुक्त व्हायचं असेल तर शास्त्रानं सांगितले त्या प्रकारे ग्रहण करा, कर्म करा, श्रवण करा. ग्रहण करा म्हणजे हे शब्द काय चुकीचा नाही आहे. तुम्ही कर्म त्याच वेळे चांगलं करणार ज्यावेळेस तुम्ही चांगलं ग्रहण करत असणार. प्रमाण आहे युक्त आहार विहारस्य. आहार पण तसा असणं फार गरजेचं आहे. का हो? ब्राह्मणाचीच मुलं का हुशार आहेत? का हुशार आहेत ब्राह्मणाचीच मुलं? पूर्वी म्हणे वेदाचा अभ्यास कुणी करावा? फक्त पंडितानेच करावा. का करावा? तुम्ही करू शकत नाही? आमचा आहार तसा नाही. सगळा विषय आहारावर येतोय. बघा ना, एखादा ब्राह्मण, शिल्लक गोष्ट तुम्हाला सांगतो आपल्यातलीच. एखादा ब्राह्मण बाजारामध्ये निघावा. बाजारामध्ये जात असताना त्यानं आपल्या मुलाला विचारावं, बेटा ए बेटा ए बेटा, अरे बाजारला चाललोय दहीवडीच्या, बरं ना, नातपुत्याच्या. मला काय माहीत तुमचं? काहीच नाही, मी तिकडलं सांगणार हो. तुमचं मला काही माहीत नाही, मी तिकडचं सांगायला लागलोय. तिकडं गेलं की तुमचं सांगायची, दुसरी आणायची कुठनं? दुसरी आणायची कुठनं? संस्कृती, संस्कार आणि आहार यावरती सगळं अवलंबून असतं, एवढं लक्षात ठेवा. ब्राह्मणाच्या मुलाला विचारलं काय पाहिजे तुला, तर ते ब्राह्मणाचा मुलगा म्हणतो, बाबा बेदाम आणा, बाबा काजू आणा, बाबा बदाम आणा. शेलका शेलका आहार ती खातात. आणि आता आमचा एखादा घरातला जाऊ दे, पप्या, पहिलीच हाक पप्यावर असते, एवढं लक्षात. पप्या काय आणू खायला? पप्या म्हणत मिरचीची बी अर्धा डझन, काय दे, मिरचीची बी अर्धा प्लेट आणि कांद्याची बी अर्धा प्लेट, आणि त्यातल्या त्यात वार असेल तर मग हा बेत. मग काय होईल महाराज? खरं हे का घडा लागलं याचं कारण सांगू तुम्हाला. शास्त्रीय कारण सांगतो. आत्ताच्या मुलींच्या वरती अत्याचार, वासनेनं भरकटलेली मुलं, वासना इतकी का भरकटायला लागली याचं कारण सांगतो. नको ती आहार भक्षण केल्यामुळं महाराज. युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार ओलासावे बाजार निद्रा बहुभाषण. युक्त विहार नेम इंद्रियाचे सार एवढं लक्षात ठेवा. सप्त्यामध्ये सुद्धा वारकरी आमचं म्हणतात कट वाडा. कट तुमच्याकडे तरी म्हणतात काय? कोल्हापूरचा कट आहे महाराज. गुरुजी कोल्हापूरची ती वरती ती तिकड येते त्याला काय म्हणतात? कोल्हापुरात कोल्हापूरची भाषा कट वाडा म्हणतात. कट ते जास्त तिखट खाल्यानंतर शास्त्रकार म्हणतात की जास्त तिखट जर पोराला तुम्ही जर दिलं तर तिची बुद्धी मंद होते आणि ते पोरग क्रोध वाढतोय तिखट खाल्ल्यामुळं. मग काकड्यातली एखादी चाल चुकलीच की आमचं वारकरी एकमेकावर धावत्यात का ती कट खात्यात म्हणून. कट बंद झाला पाहिजे. पहिल्यांदा वरण आणि तुपाची धार असावी. आमचं सगळं दूध डेअरीला, सगळं पाक पुसून पोरग कुपोषित व्हायला लागले तरी सगळं दूध डेअरीला, सगळंच डेअरीला. ह्या डेअरीला कायच नाही महाराज. तूप, परवा मी इकडे कीर्तनला गेलतो, चंदगड म्हणून भाग आहे आमच्या इकडे, चंदगड. तूप बघाय मिळेना महाराज. तूप सप्त्याच्या पंक्तीला एक तरी तुपाची चमचा असावी तर ते आहार, सात्विक आहार पूर्णत्वाला गेला म्हणायचा. असं मी सांगितलं प्रवचनात. आणि मग ती मावशी आली तूप घेऊन, हातात तुपाची वाटी आणि ह्या हातात दाबण. दाबण म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात? दाबण. त्याशी तुपाच्या वाटीत बुडवायची आणि भातावर एक ठेमका टाकायची. दाबण घेऊन माझ्याकडे, मला वाटतं डोळ्यात घालते का काय आता कोण. तिला विचारलं मावशी काय वाढताय, तर ती म्हणली तूप वाढतोय. त्या दाबणाच्या टोकीला जेवढं येईल तूप तेवढंच त्यात पडायचं. चमचा नाही काय नाही.
मी म्हणलं चांगली तूप वाढायची पद्धत आहे की लय वाढला असा बास म्हणलं, लय वाढलं बास म्हणलं. तरी म्हणलं हे काय नाही, आमची आत्याबाई लयच भारी तूप वाढत. म्हणजे कशी? तर ती म्हणली काय नाही, एक शेणपूट घ्यायची, तिला इस्तू लावायचा आणि त्यातली एक दाबण अशी तुपाची एक थेंब त्या अग्नीवर टाकायचा आणि त्याचा धूर झाला धुपण वारकऱ्याला द्यायचं. घ्या घ्या तूप. तूप राहिलं नाही महाराज. पूर्वीचा काळ होता, तुकाराम महाराज म्हणतात अन्नधान्याचा तुटवडा घरात पडत नव्हता. कारण का? पूर्वीच्या लोकांना पैशाचा हव्यास नव्हता. तुकाराम महाराज म्हणतात घरातली स्त्री सुद्धा इतकी सुंदर होती, आचार विचार संस्कृती अध्यात्म जपणारी स्त्री होती, म्हणून तुकाराम महाराजांना गात्यात आणि त्या काकड्यामध्ये वर्णन करावं लागलं. ज्या घरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती. तुकाराम महाराजांना वर्णन करावं लागलं. ज्या घरात कुलवान स्त्री आहे, ए मावशी, अख्खा संसार 80% संसार कुणाच्या हातात आहे माहिती आहे तुम्हाला? कुणाच्या हातात आहे? पटकन बोला. घरातल्या स्त्रीच्या हातात आहे, एवढं लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांचा परमार्थ अतिशय सुंदर झाला असं म्हणायची माझी पात्रता पण नाही. तुकाराम महाराजांना देव प्राप्त झाला, परमार्थ करायला त्यांना वेळ मिळाला. याचं कारण काय? भामचंद्र डोंगरावर, भंडारा डोंगरावर भाकरीचे गटुड घेऊन आवली जात होती आणि तिथं भरू घालत होती आणि तिथून पुढे तुकाराम महाराज नामचिंतन करत होते. महाराज म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात आहे, भेद नाही. घरातली स्त्री चांगली पाहिजे, कुलवान पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पतिव्रता. तिची खरं पतिव्रता कुणाला म्हणतात महाराज? सांगू या पतिव्रताची व्याख्या. ए मावशी, देव सुद्धा तुमच्या घरात पळत येईल कुठल्याही मंदिरात न जाता, फक्त पतीची सेवा केल्यावर. खरं ती पतिव्रता कुणाला म्हणतात ते सांगतो, ऐका. ऐकणार का? मनापासून ऐकणार असलं तर सांगतो, ना तर राहू दे. पतिव्रता कुणाला म्हणतात? सकाळी उठून स्नान करून कपाळभर कुंकू लावून, लक्षात ठेवा, ऐका, पतिव्रतेची व्याख्या सांगतो मला. सकाळी उठून स्नान करून कुंकू लावायच्या अगोदर, सकाळी उठून स्नान करून कुंकू लावायच्या अगोदर जी च्या ढोसते का नाही तिला पतिव्रता म्हणतात. आचार नाही, विचार नाही, पतीचा मान नाही, सन्मान नाही, कोरडं कपाळ आपलं घेऊन इकडे बारकीची टिकली लावली आणि सगळ्या गावातनं फिरायला लागली. शास्त्रकार म्हणतात मार्कंड पुराणामध्ये असं चिंतन आलेलं आहे, सुवासनीचं स्त्रीचं कोरडं कपाळ जर सूर्यदेवानं बघितलं तर जीवनातलं 43 दिवस कमी होतात पतीच्या. म्हणून कोरडं कपाळ माता माऊलीने कधी ठेवायचं नाही. जिला लवकर फुकून द्यायचं आहे त्यांनी मग कोरडच ठेवा. आम्हाला काय करायचं आहे का नाही महाराज? हो. तुकाराम महाराज म्हणतात पतिव्रता कुणाला म्हणतात? सकाळी उठून स्नान करून कपाळभर कुंकू लावून तुळशीला पाणी घालून तुळशीची प्रदक्षिणा मारून पतीचं दर्शन घेऊन अख्खा दिवस तो दिवस पतीच्या मताप्रमाणे जगते, तिला पतिव्रता म्हणतात. तिला पतिव्रता म्हणतात, एवढं लक्ष. हे बघा, टाळ्या वाजवायच्या असतील तर जोरात वाजवा, नाही तर उगाच शेजारची वाजली आणि जिवाळली. आता हिनं वाजवल्यात, आता मी कसं वाजवू? असं काय करणार असला सा तर ते काय मला तुमच्या टाळ्यांची अपेक्षा नाही. टाळी देऊन तुम्ही मला जर दाद देणार असाल तर ती काय परमार्थात काय? पूज्यता डोळानं देखावी, स्वकीर्ती कानी नाही ऐकावी. वाजवायची टाळी असेल तर अंतकरणात भजनात वाजवा, अंतकरणानं वाजवा, नाही तर उगाच शेजारची वाजवल्या म्हणून आता वाजवायला लागणार. ते थंडीनं पदर धरलेला आहे त्यो आणि सोडा आणि वाजवा, कुणी सांगितलंय? अंतकरणापासून मी जे सांगतोय ते फक्त लक्षात घ्या. म्हणून तुकाराम महाराजांना सांगावं असं वाटलं, ऐका, जन्माला येऊन तुम्ही काय करताय, कुठं जाताय, हे 4 भिंतीच्या आत जरी काय करत असाल तर बघणारा तो आहे, एवढं लक्षात ठेवा. एक सगळ्यात मोठं वाक्य सांगतो तुम्हाला, सगळ्यात मोठं वाक्य सांगतो. तुम्ही तुमच्या आईला फसू शकताय, तुम्ही तुमच्या बाबाला फसू शकताय, तुम्ही तुमच्या नवऱ्याला फसू शकताय, तुम्ही तुमच्या सासऱ्याला फसू शकताय, तुम्ही तुमच्या सासूला फसू शकताय.
खरं जगाच्या मालकाला फसवणारा अजून जन्माला आलेला नाही, एवढं लक्षात ठेव. जगाच्या मालकाला फसवणारा अजून जन्माला आलेला नाही, म्हणूनच वर्णन केलंय. मी सांगतो तुम्हाला, ऐका. गातो वासुदेव मी ऐका, गातो वासुदेव मी ऐका, चित्ती ठाई ठेवून भावे ऐका. क्या बात करे चित्त ऐका, डोळे झाकून रात्र करू नका, करू नका, काळ करीत बैसला सिने कागा, काळ तरी बैसला दिले काळ करीत बैसला सिने कागा, काळ तरी बैसला लेखा, गोविंदा राम राम स्मरा आदी, राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. गातो वासुदेव मी ऐका, चित्ती ठाई ठेवून भावे ऐका. हे मावशे, चित्त जाग्यावर ठेवून ऐक असं तुकाराम महाराज म्हणतात. काय चित्त आहे का जाग्यावर? चित्त नाही आमचं, परमार्थात बी चित्त नाही. सगळं मन म्हणल तसं करतोय आपण. मन म्हणल तसं. मनाला वाटलं गेली कीर्तनाला, मनाला वाटलं गेली भजनाला, मनाला वाटलं गेली झिम्मा फुगडी खेळायला. मन म्हणल तसंच करतोय आपण. मनाला वाटलं आज भाकर टाकायची नाही, भातावरच भागवायचं, नवऱ्याचा उपवास, कारण ती मनावरच आहे सगळं. म्हणून कोल्हापूरची एक आमची म्हण आहे, आली मनाला गेली शेणाला, मोडली बुट्टी बसली उन्हाला. खरं देव मनाच्या नादानं प्राप्त होत नाही, म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, मनोमार्गी गेला तो तेथे मुकला, मनोमार्गी गेला तो तेथे मुकला, हरिपाठ स्थिरावला तोची धन्य, हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. मनोमार्ग गेला तो तेथे मुकला, मनोमार्ग गेला तो तेथे हरिपाठ स्थिरावला तोची धन्य, हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. मनोमार्गे गेला. तुम्ही गेल्यावर मग मी काय करू, मला हे टेन्शन आहे. मनोमार्गे गेला तो तिथे मुकेला, हरिभक्त हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. म्हणून मनोमार्गाने जाऊ नका. साक्षात शास्त्रानं काय करायला सांगितलंय हे तुम्ही करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायाप्रमाणे जर तुम्ही राहाल तर तुमच्या आयुष्याचं स्वराज्य होईल. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मार्गाने जर तुम्ही चालाल तर आयुष्याचं वरकुंठ झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तुकाराम महाराजांच्या मार्गाने गेल्यानंतर आयुष्याचं सार्थक होईल. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की स्वस्वरूप पाचचा विसर पडलाय. म्हणून तुकाराम महाराजांना हा अभंग हा सांगावा लागला. जीवाला कशाचा विसर पडलाय? स्वस्वरूपाचा विसर पडलेला आहे. तुमचं हरवलंय काय, तर काय हरवलंय? तुमचं काय तर हरवलंय असं ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणून 18व्या अध्यायामध्ये वर्णन केले ज्ञानोबारायाने. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेऊसावे. आपला हरवलंय काय तर, मग त्याचा शोध कसा घ्यायचा? तो शोध तुमचं तुम्ही घ्यायचा, पण कसा? तै संता ते पाहता घेऊसावे. संतांच्याकडे बघून, संतांच्याकडे बघून काय करायचं आहे? त्याचा शोध घ्यायचा आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि तेच याच्यावर जीवाला उपदेश करतात की बाबा जन्माला आल्यानंतर हा नरदेह काय असाच मिळत नाही. हा भगवान परमात्म्यानं देह दिलाय. अनेक योनीतून आपण पार करून आलेलो आहे. एक एक योनी, कोटी कोटी फेरा, एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फेरा घेऊन आलोय. खरं कोटी कोटी वेळा आपण योन्या भोगून आलोय.
मात्र तरी सुद्धा आपण देवाचं नाव घ्यायला विसरायला लागलोय. थोडं प्रपंचाकडेच लक्ष आहे आपलं, मूल चूल याकडेच लक्ष आहे. म्हणून तुकाराम महाराजांना ओरडून सांगावं असं वाटलं. काय सांगावं असं वाटलं हे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा जन्मायावे नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात तुकाराम महाराज, मावशी इकडे लक्ष द्या, लय लांब ना आलोय हो, जरासं इकडे लक्ष द्या, फक्त सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. काय समजत नाही, कीर्तनला आल्यानंतर लोकांचं आल्यानंतर टवटवीत असतात, हळूहळू बॅटरी लो होते. आणि टीव्हीला बसल्यावर नको ते बिचारी पापणी सुद्धा हलवत नाही हो. असं वाटतं की डोळ्याकडनं जीव गेला काय कुणास. विनोदाचा भाग सोडून द्या, आपण अधोगतीला चाललोय म्हणून ज्ञानोबारांना सांगावंच वाटलं. तैसे हरपले आपण पेपावे, आपण विसरायला लागलोय स्वतःला महाराज. काय या जीवाची अधोगती आहे हो, काय या जीवाची अधोगती आहे. आई बाबा पोरं आपण करत बसलो, आपल्या जीवाची अधोगती काय आहे. 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितले. 350 वर्षापूर्वी तुकोबाराय सांगतात, आजा गेला पंजा गेला पाप मशना गेला, आजा गेला पंजा गेला पाप मशना गेला. ये देखत देखत ना तो पंतु तोई कैसा झाला, देखत देखत ना तू पंतु तोई कैसा झाला. भैयाले बोटे उठा उठा जागा पाटी बयाले मोठे. ए आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. हे देखत देखत ना तो बंधू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी बयाले मोठे, पंढरी वाजोरी तुझा ठाव नाही कोटे. वाह क्या बात है. आजा गेला पंजा गेला. बरं जाऊ दे, ते त्यांचं गेले, तुमचं विचारू. तुमच्या सासूच्या सासूची 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 सासू कुठं आहे. तुमच्या सासूच्या सासूचे सासूची सासू कुठं आहे. नातपुत्याला दिवाळीचा बाजार करायला गेली. कुठं आहे महाराज. कोणच राहिलेलं नाही आहे. म्हणूनच तुकोबाराय सांगतायत, जन्माला आल्यानंतर काय नाही. बरं किती प्रेम करतात घरातली, खरं सांगा किती प्रेम करतात घरातली महाराज. इकडे लक्ष द्या, तुम्हाला सगळं माहिती आहे. पूर्ण आयुष्याचा सार सांगतो तुम्हाला, पूर्ण आयुष्याचा सार, आणि शेवट प्रमाण देतो तुकोबारायांचं शास्त्र पद्धतीनं. पूर्ण आयुष्याचा सार सांगतो. बाबा बाळ जन्माला आलं का नाही नुकतंच, लय थाट असतोय त्याचा. किती थाट असतोय, इतका थाट असतोय किती 1 वर्षाचं होईपर्यंत त्याला आंघोळ घालायला एक जण, मांडीव धरून ते मॉलिश करायला एक जण, त्याचा साबण सेपरेट. बेबी जॉन्सन काय जॉन्सन बेबी, ते काय अजून अनुभव नाही त्यामुळे कसं सांगणार महाराज. काय माहित, 2च महिने झालेत लग्नाला महाराज. अहो पहिली दिवाळी आहे माझी,
पहिली दिवाळी आहे. खरं पत्नीला म्हणलं ही दिवाळी डोंबळवाडी सोबत, एवढं लक्षात ठेवा. कळलं काय? कारण माझा शेतकरी राजासाठी मी इथं आलोय. खऱ्या अर्थानं शेतकरी राजासाठी मी इथं आलो. असो बघा ना, तुम्हाला सांगतो आम्ही संपवणार आहे, लवकर संपवणार आहे. मला माहिती आहे टायमिंग कमी आहे. बाळ जन्माला आलं की त्याचा काय थाट असतोय, त्याचा टॉवेल सेपरेट, सगळं सेपरेट. टाळूवर पाणी घालायला एक जण. हे किती दिवस मग सुंदर असं आई त्याला आंघोळ वगैरे घालते, मग त्याला पावडर वगैरे लावते आणि शेवटी काय लावते? खऱ्या आई आहेत त्या सांगतील, काजळ लावते. काय लावते? ते काजळ कुठं कुठं लावते? इथं लावते, इथं लावते, इथं लावते. आणि कुठं लावते? शेवटचं काजळ कुठं लावते माहिती आहे तुम्हाला? नाही माहित? पायाच्या तळव्याला लावते. तिचा सापेक्ष भाव असा असतो त्या आईचा की माझ्या बाळाच्या पायाच्या तळव्याला जरी कोणी बघितलं तरी त्याला ते दृष्ट लागू नये. मग ती आई असं बाळ उचलते आणि कुणाच्या हातात देते? कुणाच्या हातात देते? पप्पा. पप्पा घ्यायला वेळ नाही पप्पाला. नातो त्या बाळाचा पहिला मित्र त्याचा आज्जा असतोय. आज्जा. आणि त्या आज्जाच्या हातात. आता सकाळची वेळ आहे. कधीची वेळ आहे? सकाळची वेळ आहे. आज्जानं ते 1-1.5 वर्षाचं बाळ काकत घेऊन उन्हाला, कवळ्या उन्हाला घेऊन बसलेला आहे. लोक दूध घालायला डेअरीला इकडे तिकडे जातात. येत्यात ती बाळाची माटक्यान पप्पी घेते. येतही ते बाळाची माटक्यान पप्पी घेते. अख्खं गाव त्या बाळाची पप्पी घेते. गोंडच दिसतंय ते म्हणून. 1 वर्षाच्या बाळाची पप्पी अख्खं गाव घेतो महाराज. तर ते बाळ त्यांना ओळखतंय का? कुणी पप्पी माझी घेतली त्याला ओळखते का? मग 1 वर्षाच्या बाळाची पप्पी अख्खं गाव घेते. मग तेच बाळ 72 वर्षाचं झालं की त्याची का पप्पी घेत नाहीत? नाही, जरा तुम्हाला एक कडू वाटेल, काय सांगायला म्हणेल, खरे शास्त्रच आहे महाराज. 1 वर्षाच्या बाळाला सगळीच चांगलं म्हणतात. मग असं 72 वर्षानंतर त्या शरीरात काय बदल होतो की लोक त्याला हाड हेच संबोधले जातात. सगळ्यांनाच हाड हे वाटणीला येत नाही, शिवाया वाटणीला येत नाहीत. प्रपंचात आणि संसारात वय वाढलं की किंमत कमी येते आणि परमार्थात वय वाढलं की पूजनीय आणि वंदनीय होता येते. एवढं लक्षात ठेवा. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात कोण कुणाचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपलं कोण आहे. तुकाराम महाराजांनी अभंग सांगितला त्यासाठी. तुकोबाराय म्हणतात जोवरी चळन गा तोवरी म्हणा ती माझा. जोवरी चळन गा तोवरी म्हणा ती माझा. ती लहान थोर देहात कातिया कादा. आणि ती लहान तोर हे तुकाची गा. आला बाजूला इंद्रिय मावळली बाबूला. कैसा विपरीत झाला हा देह नव्हे तुझा. दृष्टी देई पांडुरंगा माया बापा. आता मग दृष्टी देई पांडुरंग माया बापा. आता मज दृष्टी देई पांडुरंग माया बाप्पा. आता मज दृष्टी देई पांडुरंग माया बाप्पा. जोवरी चळनगा जोपर्यंत तुम्ही राबताय काबाड कष्ट जोपर्यंत तुम्ही राबताय काबाड कष्ट करताय तोपर्यंत तुम्हाला काय म्हणतात माझा वाघ आला. काय? जोपर्यंत तुम्ही राबताय काबाड कष्ट करताय घरात आणून देताय तोपर्यंतच तुम्हाला आपलं असतं. एवढं लक्षात ठेवा. एकदा
एकदा का एकदा नातवंड आले की तुमची किंमत कमी झाली. एका युवकाचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर एका युवकाचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर सुंदर असा सभा मंडप केला आणि तिथं लग्न करायचं ठरलं. भटजी काका आले, मंगलाष्टिका सुंदर अशी चालू झाली. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मुरेश्वरं सिद्धिदं. सगळं म्हणत नाही आता, थोडक्यात म्हणतो. शुभमंगल सावधान. मात्र जे लग्नाला उभा होते त्यांनी हातातला हार डायरेक्ट भटजीच्या गळ्यात घातला आणि पळत सुटले. मला लग्न करायचं नाही. ज्या अर्थी शुभमंगल सावधान म्हणतायत त्या अर्थी पुढं काहीतरी पुढे धोका आहे. पुढं काहीतरी काय आहे, पुढं धोका आहे म्हणलेत. आणि पळत 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 त्यांचं नाव काय, संत रामदास स्वामी. पुढं 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 पळत पळत गेले. एका चौकार उभारलेत आणि ऐका डोंबाळवाडीकर, ऐका. ओरडून सांगायला लागले जीवाच्या आकांतानं. रामदास स्वामी म्हणायला लागलेत, जीव जन्माला आल्यापासून त्याला 10 वर्ष काय भोगायला लागतंय, 20 वर्ष काय भोगावं लागतंय, 30 वर्ष काय भोगावं लागतंय, 40 वर्ष काय भोगावं लागतंय. रामदास स्वामी म्हणले 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तू कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष जन्माला येते, 10 वर्ष बालपणात जातात, 20 वर्ष तारुण्यात आडवा भांग पाडतंय, पुढं कुठं तर जराशी मेहंदी लावतंय आणि एक कुत्र पाळतंय आणि म्हणतंय मी श्वान प्रेमी. याचा अर्थ आहे कुत्रा प्रेमी. लोक आई प्रेमी होत नाहीत, बाबा प्रेमी होत नाहीत, खरं कुत्रा प्रेमी होतात. हे कुठल्या धर्मात शिकलेत महाराज? खंत आहे होय, हिंदू धर्माचे ग्रंथ आहे आणि त्यात 70-80% हिंदू धर्मातलेच आहेत. वाईट वाटतं महाराज. कुठल्या दिशेनं चाललाय आपला महाराष्ट्र, कुठल्या दिशेनं चाललाय आज? ज्या तरुण तडफदार मर्द मराठ्यांची आम्हाला गरज आहे, तो तरुण आज कुठल्या दिशेनं चाललाय? खंत वाटते महाराज. पुढं सांगितलं 30 वर्षात काय होतं, ऐका बरं का. 30 वर्षात 30 वर्ष होती, दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाटी, मग तो कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. आता वय वर्ष लागतंय 40. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे बघा. मला मान्य आहे मी हाडकुळ आहे, सडपातळ आहे, तर सुद्धा माझ्याकडेच बघा. वक्त्याची आणि श्रोत्यांची दृष्टी एक असली तर समोरच्या व्यक्तीला काय पाहिजे हे कळतं. एवढं लक्षात ठेवा. सुग्रण कुणाला म्हणतात माहिती आहे? कुणाला म्हणतात? स्वयंपाक करून झाल्यानंतर मिठाची सुद्धा गरज लागत नाही तिला सुग्रण असं म्हणतात. आमचं झालंय डब्यान डबा मसाला आणि चव नाही कशाला. हो महाराज, खरंच आहे ते. मिठाची सुद्धा गरज लागत नाही तिला सुग्रण असं म्हणतात. आणि दुसरा मुद्दा सांगतो, दुसरं लक्षण सुग्रण कुणाला म्हणतात? इकडे लक्ष द्या. खाणाऱ्याला ताटातला कोणता पदार्थ आवडलाय आणि त्याला कोणत्या पदार्थाची गरज आहे न मागता जिला कळतं तिला सुग्रण असं म्हणतात. बसलेल्यांना नेमकं काय द्यावं लागेल हे ज्याला कळतं त्याला उत्तम वक्ता असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका बरं का, काय सांगत होतो मी? कीर्तन. वा, कीर्तन सांगत होतो. मुद्दा कुठं आला होता आपला? हा, सावध सावधान. 40 वर्ष लागली आता. 40व्या वर्षात काय भोगावं लागतं हे बघा. जरा वयाच्या मानानं आठवत नाही, एवढाच विषय आहे.
40 वर्ष लागलीत आता. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा राम नाम. सावध व्हा. आता वय वर्ष लागतं 50. इथून पुढे फार गंमत आहे बरं का बाबा, फार गंमत आहे. हसा लागलाय त्यामुळे तुमची गंमत झालेली दिसतीया, आहे का नाही? फार गंमत आहे. नाही सगळ्यांचीच होती ती, कोण नाही असं नाही. 2 वर्षात माझी बी इतकी 2 महिनेच झाल्यात, कर लय गंमत चालू आहे. टायमिंग वरच या, एवढाच वेळ का, सगळ्यांचंच असते ते. पण तुम्हाला काय वाटलं का आमचं चांगलं आहे? अग्नी आहे. मग ते सज्जनान घेऊ दे नाही तर दुर्जनान घेऊ दे, बोट घातलं की ती भाजणारच. बोट लावल्यानंतर ते भाजणारच हो, चटकाही देणार. ते त्याचा स्थायी भाव. मिठाचा स्थायी भाव काय आहे? पाण्यात विरघळणं हा त्या मिठाचा स्थायी भाव आहे. तसंच आहे संसाराचा स्थायी भाव, हे दुःखच आहे. आपण ज्याच्यात सुखाची अपेक्षा करायला ते दुःखच देणार आहे. ऐका ना, इकडे लक्ष द्या ना. 50 वर्षाची गंमत सांगतो. इथून पुढे जीवाची फार गंमत होते. 50 वर्ष झाली, 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्ष झाल्यानंतर काळी केस काय होतात? पांढरी होतात. तर त्यांना लयच तरुण दिसू वाटते म्हणून ते कलप करतात. लक्षात ठेवा, असं अवस्था होते. आता 60चं काय होते बघा. आता 60 वयातले ऐका काय होते. 60ची बुद्धी नाटी, मग हाताली काठी, वस वस लागे पाटी. ए म्हाताऱ्या, किचन पर्यंत यायच नाही, वट्ट्या बसूनच खायचा. वस वस लागे पाटी, त्यासी हासती कारटी. ज्या कारट्यांच्यासाठी उभा आयुष्य खचून खचून शेतात राबलो, घाम गाळला आणि बंगला बांधला, तीच कारटी माझ्या म्हातारपणाला हसत्यात. लक्षात ठेवा. 70 आता वय लागतं 70. 70ची झाली रचना, मग बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. 70 वयात बसू वाटत नाही, बसलं की उठू वाटत नाही, चालू वाटत नाही. दैन्यवान, दुसऱ्यावरती अवलंबून राहतो तो. आणि जो जगाच्या पाठीवर दुसऱ्यावरती अवलंबून राहतो, देव आणि संत सोडून जर तो दुसऱ्यावरती अवलंबून राहत असेल, आमचे गुरुवर्य पंडित महाराज क्षीरसागर म्हणायचे, भानुदास महाराज म्हणायचे, जो दुसऱ्यावरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. दुसऱ्यावरती विसंबून राहून का उपयोगाचा नाही. 70व्या वयात तसं होते. आता 80व्या वयात 4-20 मिळून 80, मग तो ठरला अपयशी. पाण्यावीन मछली जैसी, तैसा कासा विस होसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध व्हा. आता 90 वर्ष लागते. आता वर्ष झाली 90, बोलवे ना एक शब्द. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, त्याचा तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. म्हणून सावध व्हा. आणि शेवटी रामदास स्वामी म्हणतात, 1 शतक पूर्ण झाला,
आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा राम राम सावध सावधान वाचे वदा राम राम सावध सावधान ए सावध सावधान वाचे वदा राम राम सावध सावधान वाचे वदा राम राम म्हणून सावध व्हा अल्प आयुष्य मानव देह सावध व्हा. आयुष्य कमी आहे आपल्याकडे. पूर्वीची लोक होतीत मावशी दिसतंय ना पूर्वीची लोक होतीत. आमची आजी आमची आई सांगायची मला. मी ज्यावेळेस बालवाडीला होतो 4-5वीला होतो 4-5वीला होतो मी त्यावेळेस आमची आई सांगायची आजी आमच्या हातरुणाला पडलेली आजारी म्हणजे शेवटची स्टेप होती. बघ जा रे हाय काय मग मी जायचो. आमच्या आजीचं एवढंच घशात चालू होतं. तेवढा आवाज ऐकायचा मी सांगायचो हाय हाय काहीतरी वाजतंय. मग परत जायचो परत सांगायचो. 5 महिने हातरुणाला पडली होती आमची आजी. खरं आता शॉर्टकट मरण आलंय. सकाराम बाथरूम मध्ये गेलाय कडी लावल्या गेला विषय संपला. काही नाही राहिला. मरण कसं आलंय कडी लावल्या बसलाय 2 तांबे वतणार एवढं घरातली ह्या गल्लीला त्या गल्लीला हुडकल्यात. सकुदा कुठं गेला सकुदा बाथरूम मध्ये तटलाय ते कुणाला माहिती आहे एवढं लक्षात. क्षणभंगुर नाही भरवसा नाही हो क्षणभंगुर भरवसा नाही आहे. म्हणूनच तुकोबाराय सांगतात जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याला शरण जा नाहीतर नाही त्या यमासी करुणा. त्या यमाला करुणा नाही महाराज. आणि एवढं सगळं तुकाराम महाराजांनी सांगितलं आणि जीव घाबरला. घाबरलेल्या जीवानं काय केलं अभंगाच्या मनवोनी जीव व्याला मनवोनी जीव व्याला मनवोनी जीव व्याला मनवोनी जीव व्याला मुलांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा 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 अतिशय सुंदर बाळाओ. खरंच भाग्य आहे तुमचं की तुम्हाला अतिशय चांगले गुरु भेटलेत महाराज. खरंच नाहीतर मी बघतोय महाराज मी पण एक संस्थापक आहे महाराज.
खरंच की 9 वर्ष आळंदीत होतो मी पण एक संस्थापक आहे, माझ्याकडे पण संस्था आहे. खरंच काय ह्या लेकराच्या हातामध्ये गोडवा आहे. वा 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 सुंदर. या वयात महाराज यो इतका सुंदर पकवाज होतोय. या संस्थेचा हिराच असेल महाराज यो. खरंच काय वा वा वा. मग तर शुद्ध बिजा पोटी रसाळ गोमटी विठ्ठल विठ्ठल विठाला 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 आमच्या वारकरी संप्रदायाची ताकद, आमच्या वारकरी संप्रदाय सकल वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य अक्षयजी महाराज भोसले. आज माझं परम भाग्य आहे की माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला त्यांची उपस्थिती, या सोहळ्यासाठी उपस्थिती. खऱ्या अर्थानं रयतेच्या राजाची ओळख गरिबाच्या दाराला जाऊनच होते साहेब. श्रीमंताच्या बंगल्याला पाऊल कोणीही लावेल, गरिबाच्या दरवाजाला ज्या राजाचं पाऊल राखतात खऱ्या अर्थानं तो राजा आहे. स्व आज्ञेने नाही, जनतेचा राजा म्हणलं जातं. आणि परमार्थिक वैभव असणारे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य अक्षयजी महाराज भोसले इथं उपस्थित आहेत. तर अभंग महाराज चालू होता. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विटूसी. म्हणून जगाचा मालक सांगतो की जन्माला आल्यानंतर जर तुम्हाला जन्म मरणाच्या फेरीतून मुक्त व्हायचं असेल, अर्जुना ऐक, जर तुला जन्म मरणाच्या फेरीतून मुक्त व्हायचं असेल तर मी सांगतो ते कर. काय कर? जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारीला जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीच एकू, असं ज्ञानोबाराय सांगतात. आणि माझे तुकोबाराय म्हणतात, जर आपलंस कुणाला करायचं असेल तर मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, हे मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. उतरील पार, उतरील पार. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी. मानवोनी शरण जावे सर्व भावे देवासी. म्हणून देवाला शरण जा, जन्म मरणाच्या फेरीतून तुम्ही मुक्त व्हाल. एवढं लक्षात ठेवा, खंत होऊन बाळगू नका. आयुष्यात संकट येतील, आयुष्यात आनंद येईल, आयुष्यात दुःख सुद्धा येईल. मात्र भगवान परमात्म्याला शरण गेलात तर तुम्हाला त्या दुःखातून, त्या आनंदातून आणि त्या येणाऱ्या संकटातून सुद्धा काय होईल? मुक्ती मिळेल. एवढं लक्षात ठेवा. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे रोकडी हे होती पाहे फजिती. माऊली इकडे लक्ष द्या. तुकोबाराय म्हणतात शेवटच्या चरणात, जन्माला आल्यानंतर
भगवान परमात्म्याचं जर तुम्ही नामचिंतन नाही केलं तर रोकडी ह्या शब्दाचा अर्थ आहे फजिती. काय प्रत्यक्ष तुमची काय होईल? फजिती होईल. रोकडी या शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष तुमची झालेली फजिती तुमच्या डोळ्यानं तुम्ही बघाल. नाथ महाराज सुद्धा हेच म्हणतात. काय म्हणतात? हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं हे जरी नाही कळलं अरे दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरत शेवटी बाण काळ बांधून नेईल. सरत शेवटी बाण काळ बांधून नेईल. सरती शेवटी बाग काळ बांधून नेईल. सरती शेवटी बाग एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. 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 पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखण पिंगळा महाद्वारी. वा 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 पिंगळा महाद्वारी बोल बोल तो लेका पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो लेका पिंगळा महाद्वारी. महाद्वारी बोल बोल तो लेका पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. क्या बात आहे. वा वा वा. म्हणूनच नाथ बाबा सुद्धा म्हणतात एक दिवस तुम्हाला काळ बांधून नेईल. मग कुणाला वाटतं काळानं बांधून न्यावं आपल्याला? नाही ना वाटत? मग एक काम करा, सगळ्यांनी हात वरती करा. दोन्ही हात सुंदर असे. वा काय सुंदर हात आहेत तुमचे. सुंदर हात वर करा. एक म्हणलं की टाळी वाजवायची. सगळ्या टाळ्यांचा आवाज मला समान पाहिजे. एक म्हणलं की टाळी वाजव. एक 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 विठोबा रकुमाई. 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 वा वा वा. खरंच झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. तुमच्यासारख्या श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो. बोलता बोलता काय चुकला असेल तर माफ करा. ना तरी बालक बोबडा बोले कावा कुडा विचुका पाबुले ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. आदरणीय सुंदर अशी साथ दिली महाराजांनी गायनाची. महाराज नाव आकाश महाराज. तुम्ही बी नवीन मी बी नवीन म्हणजे माझ्यासाठी खरंच खूप कोकिळा गायन आहे. सुंदर आहे महाराज. तुमचंही मनापासून आभार. आदरणीय सचिन महाराज अतिशय सुंदर अशी साथ केली तुम्ही पण. आदरणीय विनेकरी बाबा तुमच्याही चरणावरती आजची सेवा समर्पित. त्याचबरोबर श्री संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था हनुमंतवाडी. अतिशय सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था. खरोखर भात शिजला काय बघायला अख्खं उलातनं आत घालायला लागत नाही. एक शीत फक्त गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवा. आणि या शीतावरनं भात 100% शिजलेला. लक्षात ठेवा. तुमचं शीत वाया जाऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर ह्या भाताकडे घाला. लक्षात ठेवा. नाही समजायला कोड्यातला आहे. जन्माला आल्यानंतर आध्यात्मिक ज्ञान देणं फार गरजेचं आहे. मी असं म्हणतो ऐका उघड बोलतो. कितीही सरकारनं कठोर कायदा काढला कितीही कठोर कायदा काढला तर बलात्कारी गुन्हेगारी अत्याचार चोरी लबाडी कधीच थांबू शकत नाही. मात्र
प्रत्येकानं जर वारकरी संप्रदायाचं आणि धर्माचं शिक्षण जर प्रत्येक मुलाला दिलं तर हे कधीच होणार नाही, हे पण शाश्वती देतो मी. वारकरी संप्रदायाचं ज्ञान प्रत्येक घराघरात दारादारात पाहिजे. अतिशय सुंदर असे गुरुवर्य आदरणीय गोरख महाराज इथं उपस्थित आहेत. त्यांच्या बी चरणावरती नतमस्तक. ज्यांनी मला आग्रहास्तव आणि प्रेमानं इथं आमंत्रित केलं, आदरणीय आमचे चोपडे सर, त्याचबरोबर आदरणीय माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे चेतन दादा, तुमच्याही चरणावरती नतमस्तक. त्याचबरोबर संत बाळूमामा हरिजागर यूट्यूब चॅनल, तुमचंही मनापासून आभार दादा. नक्कीच तुम्हाला बाळूमामांचा आशीर्वाद लागेल आणि तुमचं चॅनेल जग प्रसिद्ध होईल. रामकृष्ण हरी. अंतकरणानं सेवावृत्ती भावानं सगळं कार्य सफल होत असतं. इतकी फक्त बाळूमामा पण चॅनल आहे, अतिशय सुंदर, नक्कीच खूप गोड चॅनल आहे. सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा. ओम साई चॅनलच्या परिवारातर्फे हा सोहळा आयोजित आहे. त्याचबरोबर इतके सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली. सागर दादा, तुमचंही मनापासून आभार. साऊंड सिस्टीम वाल्यांना कीर्तनकाराच्या आतड्याचा आशीर्वाद लागतोय. माझ्या आतड्याचा आशीर्वाद तुम्हाला लागला. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. आणि खरंच आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य अक्षयजी महाराज भोसले इथं उपस्थित राहिलेत, त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही सगळे खाली बसलेले, वर बसलेले, मांडी घातलेले, मांडी न घातलेले, पाय लांबवलेले, पाय न लांबवलेले, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक. काही चुकलं असेल तर माफ करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 हे तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बाळूमाच्या नावानं जय बाळूमा. आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना आणि अध्यक्ष वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्र राज्य आणि संस्थापक अध्यक्ष ज्ञानपीठ गुरुकुलम महाराजांचं या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी सहर्ष स्वागत करूया. मी महाराजांना विनंती करतो की आपण एक 2 मिनिटातच आम्हाला एक 2 मिनिटाचं मार्गदर्शन करावं आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यावा. तुमच्या शब्दरूपी शुभेच्छा आम्हाला खूप लाख मोलाच्या आहेत. एक 2च शुभेच्छा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. मला वाटलं सगळ्यांचं जीवन बाकी दिसतंय. जयघोष होऊ द्या बरं. छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणत माझाही जर आवाज बसलाय, मी पण जास्तीत कष्ट घेत नाही, पण ज्यांच्यामुळे आपण कीर्तन करू शकतो, ज्यांच्यामुळे सप्त्याला जाऊ शकतो, ज्यांच्यामुळे मंदिर बांधू शकतो, अशा महात्म्याचं स्मरण आपण केलं पाहिजे. सद्गुरू संत श्री बाळूमामांच्या प्रांगणामध्ये लढते की आजपासून हा सप्ताह सुरू झाला. महाराष्ट्रात अनेक सप्ताह होतात, अनेक कीर्तन होतात, ते नामचिंतना करता असतात. आज बोंबळावाडी नाही का, डोंबळावाडी, बोंब मारणारे पुष्कळ खूप लोक आहेत, पण डोंबळावाडीने एक आदर्श दिलाय की आम्ही कीर्तन रोज ऐकतो, कीर्तन रोज श्रवण करतो, पण या कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात जी काही सध्या पूरग्रस्त परिस्थिती आहे, तिथल्या शेतकऱ्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. आता आपल्याही गावात शेतकरी आहेत, मग इथले सोडून तिकडं का बरं? ज्यावेळी पूर आला
त्यावेळी मी या सगळ्या गावांमध्ये जाऊन आलो. म्हणजे अनेक शेतकरी मी असे पाहिलेत की ज्यांच्या दावणीला 60-60, 70-70 गायी होत्या. पण ज्यावेळी पूर आला त्यावेळी प्रत्येक माणूस आपला जीव वाचवण्याच्या मागे स्वतः पळून गेला. आणि दुर्दैवानं ते पळून जात असताना किंवा जीव वाचवत असताना, पळून जाणं बोलणं योग्य राहणार नाही, पण स्वतःचा जीव वाचवताना कुठे गोठ्याकडे दुर्लक्ष झालं, कुठे 50 जनावरं गोठ्याला आहेत, 10च सोडता आली, 40 आहे अशी राहिली. पण ज्या दिवशी मी ती पाहणी करण्याकरता गेलो तर अजूनही अंगावरती काटा येतो की त्या दावणीला बांधलेली मृत जनावरं 60, 70, 80, 100 मी या डोळ्यानं बघितली. फक्त शेती वाहून नाही गेली, शेतीमध्ये असणारी जी माती असते की नाही ती सुद्धा वाहून गेली. एक प्रसंग मी असा बघितला, मला त्याचं नाव आठवत नाही. बिचारेचे आई वडील होते, आजी आजोबा होते, आजोबा थकलेले होते आणि ते खालच्या माळ्यावरती होते आणि पुराचं पाणी वाढू लागलं. आजोबांना वाचवण्याकरता नातू गेला, त्याने त्याला खांद्यावरती घेतलं. आजोबा वयस्कर होते, पण आजोबांना वाचवताना त्या मुलाच्या पायाला साप चावला. आणि साधा सुद्धा साप नव्हता, घोणस होती की ती घोणस चावल्यानंतर कदाचित 15-20 मिनिटांमध्ये तो मृत्यू पावला पाहिजे होता. एकीकडं पुराचं पाणी, एकीकडे घरातल्यांची काळजी आणि दुसरीकडं सर्पदंश. म्हणजे आपण सध्या जे बसलो ते अत्यंत सुखी आहोत, पण ज्यांनी जाऊन ते पूर पाहिला, म्हणजे ज्या नदीला आपण रोज पाहतो, ज्या नदीतनं आपण रोज चालत जातो, पण तीच नदी जर 20-25 फूट वरती आली तर काय होऊ शकेल? एकही वाहन बघण्यासारखं नाही, एकही जनावर जिवंत नाही. आणि दुर्दैवानं अनेक माणसं त्या पुरात देखील वाहून गेली. किती गेली याची अजून गणना करता आलेली नाही. पण एवढं सगळं होत असताना त्या शेतकऱ्यांनी अजून काही हार मानलेली नाही. का बरं? सरकार त्यांच्या पाठीशी आहे. काही चांगली समाजातली लोक दानशूर जातात. बघा, पैसा सगळ्यांकडे असतो, कुणाकडे नाही. पैसा असणं फायद्याचं नाही आहे, पैसा असून तो दान करता आला पाहिजे. मी अशी अनेक माणसं बघितली आहेत की घरामध्ये इतके पैसे आहेत की त्याचं त्याला माहित नाही की आपल्याकडे किती पैसे आहेत. काय म्हणतो मी? घरामध्ये इतकं सोनं आहे. मला एक उत्तर द्या सगळ्यांनी बसलेल्यांनी. इथलं माहित नाही मला, पण आमच्याकडे वर मान तालुक्यात, माझं गाव मान तालुक्यात आहे, आमच्याकडे माणूस मिला की त्याला मरात लाकडात जाळत नाहीत, अशा पैशाचे गड्डे आणून ठेवतात. ते पैसे मांडतात आणि त्याच्यावर माणूस झोपवतात. ऐकताय का? ऐकताय ना? हा, जे काय आयुष्यभर कमवलेले पैसे असतील ते बँकेत जायचं आणि सांगायचं आता हा माणूस याने कमवले होते पैसे आणि आता कमवता माणूस मेला. आता तो मेल्यानंतर बायको जाते का त्याच्या मागे? तुमच्याकडे जात असतील ना माणसं. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपल्या गावात माणसं मरत असतील, पण आमच्याकडे पद्धत वेगळी आहे. जो माणूस मृत्युमुखी पडतो तर घरदार विकून टाकायचं, शेती विकून टाकायची, गाडी विकून टाकायची, मोबाईल विकून टाकायचे, अंगठ्या सोनानं विकून टाकायचं. का बरं? कोणी कमवलंय? जो मेलाय त्यांनी कमवलंय ना. मग जे काय पैसे मिळतील, जर खूप पैसे असतील तर फक्त पैशावरच जाळायचं, आणि पैसे नसतील तर अर्धी लाकडं आणि अर्धे बोला की तुमचे कुठे घेऊन चालू आहे पैसे, अर्धे काय पैसे. हा, तशी आमच्याकडे पद्धत आहे. त्यामुळे लोकांना म्हणतो मी, पैसे साठवून ठेवा, मेल्यानंतर तुमच्या करताच. आता इथं कसं आहे, हे लाकूड असते का पैसे असते? लाकडं कशाची? सागाची का येड्या बाबळीची? घावल. मग आता तुम्ही तर काय इथले पैसे घेऊन काय जाणार? एखादी सासू असेल, एखादी म्हातारी असेल, ती म्हणत असेल खूप कष्टातनं पैसे कमवले आणि काही एखादा डाग केलाय, कुठला तो राणीहार आहे ना, काहीतरी राणीहार, चपलाचा हार, बोट नाही कसला हा काहीतरी असते तसलं, बोटाचा हार. लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी जाल त्यावेळी चुकून सासवा जर कीर्तनाला आल्या असतील तर कमरेच्या किल्ल्या तात्काळ कीर्तनाचं संपलंय महाराजांचं ऐकलंय तर सुनेकडे देऊन टाका. ते जर योग्य वेळेत दिलं तर सून सकाळ दुपार संध्याकाळ चांगलं खाऊ. पण जर माझ्याकडेच सगळं पाहिजे म्हटलं तर ती म्हणेल की ही एकदा लवकर जाऊ दे.
ना म्हणजे मी आता थोडा उशीर झालाय, अजून 5 मिनिटं घेतो. मामा काय नाराज होणार? मामा सुद्धा कीर्तनाला बसायचे. बाळूमामा हे वारकरी होते माहिती ना तुम्हाला. आणि कीर्तनकार आला एखादा चांगला वक्ता, मामांना फार आवडायचं. मामा सांगायचे त्या बुवाला बोलवायला लावा, मी कीर्तन ऐकतो. तर कदाचित मी आज आलो ते मामांसाठी चालू आहे. आता मुद्दा काय झालाय, एका घरी एक बिचारी कोणाची सासू मरू नये पण गेली बिचारी. आणि मग आसपास कालवा झाला. तर महिला मंडळ कोणी वारलं की सांगायला लागत नाही, एकीने सूर सुरू करायचा की दुसरी मागं रडते, तिसरी मागं, चौथी मागं. त्यांना इच्छा नसते रडण्याची, पण लोक लज्जस्त लोक रडत असतात. तिथे आई वारली आहे, मुलगी रडली पाहिजे ना. रडली तर ती मुलगी, नाही रडली तर लोक काय म्हणतील. सासू वारली आहे, सून रडली पाहिजे की नाही रडली पाहिजे? तुमच्याकडे कसं आहे? तुम्ही रडता ना तुम्ही कोणी गेल्यानंतर. हा म्हणजे मुद्दा काय चाललाय माझा, की ती सूनबाई गेली आणि ती रडत होती. आसपासच्या बायकांना कळलं की अमकी अमकी काय गजराबाई म्हणा, शारदाबाई म्हणा, अकाबाई म्हणा, कोणीतरी वारली. हिथली असली तर हिथली नाही बरं का, तिकडची. हा वारली, गावभर चर्चा गेली. आणि लोक जशी गोळा व्हायला लागली, सुनीला कळलं की आपली सासू खरोखर. मग सुनीने लगेच सुरू काय केलं, सुनीनं कुठं सासूचं डोकं दाबलं आधी. सासू चांगली होती, जी कधीच सासूला विचारते काय म्हणायची, सासूचं डोकं कसं, रोज बेणी घालायची, केस आमकं करायची, रोज काय तिला साडू नेसू लागायची, रोज बांगड्या घालायची, रोज पाय दाबून द्यायची. आणि सगळे हातपाय चपता चपता तिचा हात गेला साडीकडं कमरेला. आणि हळूच तिनं काय केली, एवढं बरं कळते तुम्ही नाही असं काय केलं ना भूतकाळात. हा चावी गेली. लोक म्हणायचे की काय सून, सासू जिवंत असेपर्यंत सेवा केली, मेल्यानंतर सुद्धा. पण शेजारची खोडकर असतात, शेजारीला शेजारीचा गुण माहीत असतो काय गुणाची ती. शेजारची बाई आली म्हणे, आता ग बया सासू पाणी पाणी करून मेली, हे कधी ग्लासभर तांब्यावर पाणी दिलं आणि आज मात्र हातपाय दाबते, एवढून बसणारी होती. मग तिनं नीट बघितलं, न्याहाळलं आणि तिला कळालं की हातपाय दाबत नाही, काय करते, हिने हळूच सासूच्या कमरेच्या चाव्या. असाच एक प्रसंग घडला भूतकाळामध्ये, नाथ महाराजांनी तो बघितला. नाथ महाराज म्हणतात, सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. रडताना दिसते कुणा करता, सासू करता, पण अंतकरणातला भाव काय काय पाहिजे, घेणं देणं सासूशी का जावयांशी. त्यामुळे तुमच्याकडे जे पैसे असतील तर काय सुनेनं मागण्याची देऊन टाका. लय पोरीची बाजू घ्याल तर तुम्ही त्या अडचणीत याल, आणि इकडे जे पेरलंय तेच तिकडं उभं होतं. त्यामुळं दिवसातनं मुलीला एक फोन करायचं, नाही महिन्यात एक फोन करायचा पोरीला, रोज पोरीच्या फोनवर बोलायचं, ऐकताय का. आणि हाच नियम सुनेसाठी पण आहे की रोज घरी आईला फोन करायचा. आता मूळ मुद्द्यावरती येतो, तुमचे पैसे तुम्ही घेऊन जाणार नाहीत, नोटा घेऊन जाणार नाहीत, अगदी कपड्याचं बंदील फाटेपर्यंत. दिवाळी आली, एक कपडा नवीन रुपयाचा तुम्ही घेतला नाही का बरं, पैसे साठवायचे. पण मेल्यानंतर एकही रुपया याच्यातला सोबत येत नाही. मेल्यानंतर काय सोबत येतं, आयुष्यात कमवलेलं पुण्य सोबत येतं. काय म्हणतो मी, पैसा सोबत येत. तुम्ही आता 50 लाखाची गाडी घेऊन याला, मेल्यानंतर कसं म्हणतात की शामराव गेले, आता एक काम करा, बँकेचं कर्ज काढलं होतं, 2 हप्ते बुडवले, पण आता ते गेले. मग 4 माणसं खांदेकरी बोलवण्यापेक्षा त्याच्या इनोवा गाडी टाकून त्याला घेऊन जाणे येतात का, रामराव शामराव नेतात का. गाडी कोणाची आहे, तुमची आहे ना. स्वतःच्या गाडीत जर लोक बसवत नसतील, ज्या बंगल्यामध्ये मोठा पलंग बसवला, AC बसवला, पंखा बसवला, मेल्यानंतर लोक घरात बसवतात का, घराच्या बाहेर काढतात, पलंगावर बसवतात का. म्हणतात बघ, कुणाची इकडची तिकडची कोपऱ्यात पडलेली खाट असेल एखादी तर घेऊन या. पलंगावरची गादी आणतात का, सडलेलं कुजलेलं कापड असते, खराब झालेलं असते, फेकूनच द्यायचं असतं. तर ते फेकून देण्यापेक्षा म्हाताऱ्यासाठी वापरा म्हणतात. आणि तेच कुठं असते, खाट्यावर असते. माणसं म्हणतात अरे जरा मान टेकायला उशी आणा, ते म्हणतात आमच्या घरात उशी नाही. पैसे नाही, त्यांनी पैसे दान करा. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने 10 रुपये जर कमवले तर किमान 2 रुपये दान केले पाहिजे. किती रुपये, ते 2 जर दान केले तर आपल्याकडची अशुद्ध लक्ष्मी शुद्ध होते. काय होते, आता आपण रोज डेअरीला दूध टाकतोय, ती गाय दूध देते 10 लिटर, पण भरताना भरते 12 लिटर, पण 2 लिटर काय आलं. हा
पाणी आलं. मग ते 2 लिटरचे 35 आणि 35 70 रुपये कशाली लक्ष्मी आहे? अशुद्ध लक्ष्मी आहे. आपल्या आधार कार्डवरती वय किती आहे? 55च आहे. आपण काय करून घेतले? मग पैसे तिथे वाचले, तिकीट वाचलं. इथनं पंढरपूरला जायचं किती वाचलं? 60 रुपये वाचले. मग ते 60 रुपये वाचले नाही, ते काय झालं खात्यावर जमा आपल्या? अशुद्ध लक्ष्मी. काय लाडक्या बहिणी आहेत का? काय नवऱ्याकडे 5-5 कोटी रुपये महाराज, 10-10 लाख रुपये. तुझ्या बहिणीनं फॉर्म भरला, तिनं काहीतरी घोळ केला, सगळ्यांचे पैसे बंद झाले. पण काय काय आहेत पुण्यवान, खऱ्या होत्या, त्यांच्यामुळे सध्या सुरू आहे तुमचं. पण ज्यांनी खोटं भरलं त्यांचे बाबा काय झालं, पैसे बंदच पडले. पण एकनाथ शिंदे सारखा भाऊ असताना पैसे काय बंद होतील असं मला वाटत. दुसऱ्यांच्यावर माझा काय भरोसा, तो काहीतरी तुमचं भलं करेल. आणि ते मला कालच म्हटले, मला काल फोन आला होता साहेबांचा, शिंदे साहेबांचा. महाराज चाललाय तुम्ही तिकडे बाळूमामाच्या मंदिराकडं, काय डोंबाळ आहे ना, डोंबाळवाडी, त्या लोकांना सांगा बहिणींना काळजी करू नका, 1 रुपया बंद होणार. 1 रुपया बंद होत नाही. आमचे वारकरी. काय बंद झालं तुमचं? ऐका, आता काय झालंय, एखादी बहीण सावत्र असते, तिला सांगतोय त्या बहिणीला, अगं बाई विष्णूचं कमळ बघ, रामाचं धनुष्य बघ, घड्याळातली वेळ बघ. पण ती म्हणते नाही, मला मशालच पाहिजे म्हणते. मशाल जाळच लागणार, पेटणारच. ज्याला कळालं त्याला कळालं, जाऊ द्या. आपल्याला विजवायचं काम करायचं आहे. आता काय, जो गावाचा नाही तर भावाचा काय होईल? गरजेला भाऊ एकत्र पाहिजे, तो गरजेला भावाची भांडणं आता एकत्र आले. निवडणुकाला लोक एकत्र असतात. पण लक्षात घ्या, मला कुठलाही राजकारणाला भरोसा नाही. बाळूमामा ते व्यासपीठ आहे, मामा समोर देवीचं मंदिर आहे का? जगदंबा देवी आहे, साक्षात लक्ष्मी येते. ती लक्ष्मी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या पोरी कॉलेजला असतील, शाळेत जात असतील. एका मुलीनं महाराज आत्महत्या केली आणि तिने चिठ्ठी लिहिली आई वडिलांसाठी. तुम्ही काबाड कष्ट करता, तुम्ही शेती करता, तुम्ही धुणं भांडं करता, पण मला खूप शिक्षण घ्यायचं आहे, पण शाळेला फी जास्त लागते, आपल्याकडे पैसे, माझ्यासाठी तुम्हाला जास्त काम करावं लागेल बाबा, त्यापेक्षा मी मेलेली. आणि त्या मुलीने आत्महत्या केली. रात्री 11-12 वाजता फोन आला एकनाथ शिंदेंना, एका मंत्र्याचा, की शिंदेसाहेब असं असं झालं आणि एका मुलीनं शाळेची कॉलेजची फी भरतात म्हणून आत्महत्या केली. त्या माणसाने त्या दिवशी निर्णय घेतला काय, की महाराष्ट्रातली प्रत्येक मुलगी माझी मुलगी आहे, प्रत्येक बहीण माझी बहीण आहे आणि प्रत्येक स्त्री माझी आई आहे. जर मी मुख्यमंत्री असताना एखादी मुलगी आत्महत्या करते तर मग काहीतरी चुकतंय सत्तेमध्ये. नाही तर नाही म्हणा, भेटला की नाही एखाद तरी भेटला का? आता बंद करून टाकला. कोणी बंद केला? आता नाव सांगत नाही, काही आपलीच असतात आणि काही बाहेरचे असतात. आता बिचारा अडकला आहे चक्रव्यूहात. पण काळजी करू नका, चांगलं काम केलं की चांगलं उगवत असतंय. मला खात्री आहे ते भूतकाळात मुख्यमंत्री होते, आता उपा आहेत. उपा आणि मुख्यमंत्री फक्त 2 शब्दाचा फरक आहे. आणि ह्या लाडक्या बहिणीने जर आशीर्वाद दिले तर लवकर ते काय होतील? ए बहिणी बघा, ह्या मावशीला पैसे दिले नाही, लाडक्या बहिणी तरी म्हणते मुख्यमंत्री होतील. एवढं प्रेम पाहिजे महाराज. मुद्दा काय झालाय माझा, बाळूमामांची प्रचंड भक्ती करा. या जगामध्ये अनेक संत आहेत, पण अलीकडच्या काळामध्ये जे काही प्रकर्षण मुख्य संत होऊन गेले बाळूमामा आहेत. संत म्हणजे कसे पाहिजे संत? कपडे घातले, भगवी शॉल घातली, कपाला गंध लावला, संत का? नाही. संता करता कुठली लक्षणं करता येत नाही. संत कोण असतात? जे आपल्या माध्यमातून लोकांचं भलं करतात. काही संत राजकारणात आहेत, काही संत गावात आहेत, काही संत समाजकारणात आहेत. पांढरे कपडे घातले, मोठी खादीची टोपी घातली, महाराज झाले का? नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आता मी भगवी शॉल घातली, मी मोठा संत झालो का? नाही नाही. तुकाराम महाराजांचा एक मला अभंग फार आवडतो, ते असं म्हणतात, भगवे तरी श्वान वेश त्याचा सहज. कुत्रा बघितलाय? कुत्रा पांढरा असतो आणि काळा पण असतो. पण तुकाराम महाराज म्हणतात कुत्रा भगवा पण असतो. ज्याला समाजकारण कळत नाही, ज्याला लोकांची सेवा करता येत नाही, त्याला भगवी शॉल जरी घातली, तो काय कुत्रा आहे, माणूस नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही लोकांच्या भायांगाला भूलू नका. आपल्याकडे मोठी मोठी माणसं येतात, कडक कपडे घालतात, मोठ्या गाडीत उतरतात, आपल्याला वाटतं काय मोठा पुढारी आहे. फसला. आयुष्यात जो काही शांत आहे, जमिनीवर आहे आणि तुमच्या आमच्या कल्याणाची गोष्ट करतो, तो तुमचा आहे. तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही जातीचा असो आणि कुठल्याही धर्माचा असो.
आपल्याला एकच धर्म कळतो, तो म्हणजे कुठला? मानव धर्म. आणि मला तुमच्या गावाचं कौतुक का वाटतं? आता महाराजांनी कीर्तन केलंय, तुमच्या ग्रामस्थांनी त्याला मदत केलंय. खोपडे सर ना, चोपडे सर. आता बघा माझं उलट झालंय सगळं. डोंबाळा तर बोंबाळा, खोच. अहो तुम्हाला वाटतं मी मुद्दामून करतोय? तपासतोय तुम्ही जागे की नाही. तर सरांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या विशेष सहकार्यानं आपण हा जो काही सप्ताह करतोय की नाही, या सप्ताहाच्या माध्यमाला कीर्तन करते का मानधन घेणार नाहीयेत, टाळ करते का मानधन घेणार नाहीयेत, साऊंड सिस्टम त्याला पैसे द्यायचे का? कोणी साऊंड सिस्टम मला दाखवा बरं. नाही ना, घेतले बघितले तर बघ बरं का, फीज बी उडली एखादी नाही, तो पण काही घेणार नाही. या सप्ताहातनं आमचं एवढंच म्हणणं आहे की आलेल्या प्रत्येक कीर्तनाला तुम्ही येत आहे की नाही, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने नुसताच हात लावून म्हटलं गोळी खा. तुम्ही तर म्हटलं नाही डॉक्टर जरा बरं वाटत नाही. डॉक्टर काय म्हणतो? ए मावशी खाटवर झोप. काही नाही कारण असताना तो गोळ्या देतो, इंजेक्शन देतो. मग काय सांगतो? आता 2 दिवस हालता येणार, गोळ्या आणा. तो गोळ्या लिहून देतो. गोळ्या असतात किती रुपयाच्या? 3000च्या. डॉक्टरची फी 1000, 4000 रुपये. ती म्हटला का पैसे नाही आमच्याकडं, देता का नाही देत? तसं आपल्याकडे एक संधी आहे मोठी, ती म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जो काही पैसा जमा होणार आहे तो सगळा पैसा आपण ज्या ठिकाणी पूर आला, एखादा शेतकरी गरीब आहे, त्याची बिचाराची 50,000ची गाय वाहून गेली आहे, मृत पावली आहे, त्याचं घर त्या गायीवर चालतं, अशाला आपण एखादी म्हैस घेऊन देऊ, एखाद्याला चारा देऊ. एखादा कष्टकरी आहे, दुकान पडले, दुकान कोसळलंय आणि खरोखरच गरीब असला तर आपण कोणालाही असं उठसूट देणार? आता मी तुम्हाला येऊ म्हटलं माझी गाडी चोरीला गेली, गाडीच्या देण्यात अर्थ आहे का? नाही, मी पण गरीब आहे ना, मी पण असं काय करायला लागलो? नाही ना, लोकांना कळतंय कोणाला दिलं पाहिजे. त्यामुळे जेवढी माणसं खरंच गरजू आहेत अशाच माणसांना आपण याच्या जी काही रक्कम जमा होईल की नाही, हे पैसे आपण देणार आहे. आणि लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं मी होऊ देणार नाही. तर माझ्याकडनं आधी आपला वारकरी मंचाला द्यायचे नाही पैसे, माझ्याकडनं तुम्हाला मी 10,000चा चेक देतो, आधी माझ्याकडनं आधी केले मग सांगितले. आणि या महिन्यात काय सहसा मी कीर्तनाचे पैसेच घेत नाही. तो प्रवासाचे लोक देतात. आणि काय झालं, मला आमच्या महाराजांनी सांगितले, महाराज पैशाला नाही म्हणायचं नाही, घेत जा आणि घेऊन लोकांना दान करत जा. त्यामुळे आता काय माझी या महिन्यात जे काही पुढे 4-5 कीर्तन आहेत, जे काय कीर्तनाचं मानधन मला मिळेल 15,000, 20,000, 25,000, 2,000, 1,000 जे काय मिळेल ते सुद्धा गोळा करून मी पूरग्रस्तांना देणार आहे. कारण की ते आपण त्याच संस्थेला दान करून टाकू आणि एकत्र जी काही रक्कम होईल ते आपण मग काय शिंदे साहेबांकडे देऊ, नाहीतर त्यांना सांगून आषाढीला एखाद्या शेतकऱ्याला बोलू. आणि आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं ज्या सप्ताहाच्या माध्यमातून काय त्यातनं मी म्हणतो 1 लाख जमो, 2 लाख जमो, 50,000 जमो, 25,000 जमो, जे काय रक्कम गोळा होईल ती आपण त्या शेतकऱ्याला तुमच्या पुढं देऊन टाकू. मागं पुढं काय व्यवहार, आणि तुम्ही दिलेला 1 रुपया इकडं तिकडं कुठं जाणार? देणार ना सगळे पैसे. लाडक्या बहिणी हप्त्यातली 500 बाजूला काढा, योजनाच बंद होणार नाही. पण ते कुणाला द्यायचे? हा, मामांकडे जमा करा, काय अडचण नाही. मामांचं मंदिराचं काम चालू आहे का? इथं चालू आहे का? काय काय केले लोकांनी, केले का कुणी केले? ठीक आहे, इथले आमदार लोकांच्या मदतीला जा. कारण असताना कोणाची निंदा करू नका. इतरांची निंदा करणं, लोकांना शिवाशाप देणं म्हणजे दुसऱ्याच्या गटारातली घाण आपल्या जिभेच्या खारटानं साफ करणं. काय वाक्य माझं? त्यामुळे या पुढं कोणालाही नावं ठेवायची, मोठ्यानं कोणालाही नावं ठेवायची म्हणजे आतापर्यंत ठेवत होता. ठीक आहे, असो असो, वेळ खूप झाली. महाराज जी काय रक्कम होईल तुम्ही मला सांगा. तर माझ्याकडे जे काय आहेत आपण गोळाबेरीज करू. 40 जमले 50 करू, 70 जमले 1 लाख करू, ती जबाबदारी माझी. पण आपण नक्कीच जी काही रक्कम जमा होईल, फक्त लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ भाऊ ते म्हणाले की आमच्याकडे योजनाच कुठली आणली नाही. दाजी, लाडके दाजी काय हे बिचारे दाजी वैतागले सांगायचे बायकोला घरी जाऊन. बघ बरं का, ह्याच्यावर आपल्याला चिन्ह दाबायचं आहे. त्या बहिणी कसल्या हुशार, दाजी बाहेर गेले की एकत्र भेटायच्या. नवरा काही सांगल, आपलं धनुष्य ठरलंय, आपलं कमळ ठरलंय, आपलं घड्याळ, आपलं बाकीचं नाही, आपलं जाऊ द्या, जे काय असेल ते तुमचं तुम्हाला लखला. पण बाबांनो, चांगल्या माणसांना सहकार्य करा. जात पात पक्ष काही बघू नका, काही कोणाचं नसतंय. एकदा आयुष्यात आपल्यावरची अडचणीची वेळ आली की नाही, कोणी उभं राहत नाही.
त्यामुळं माझ्याकडनं या गावाकरता एक भेट देऊन जातो मी. या गावातला कुठलाही माणूस आजारी पडला, सहसा कोणी पडणार नाही, पण दुर्दैवाने एखादा माणूस आजारी पडला, तुम्ही शासनावर भरोसा ठेवा. कोणावरती? शासनावरती. आपली सगळी शासकीय रुग्णालये चांगली आहेत. सध्या आपले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांनी इतकी उत्तम यंत्रणा लावली आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा आपली शासकीय हॉस्पिटल चांगली आहेत. तुमच्या गावातला कुठलाही व्यक्ती जर त्या रुग्णालयात गेला तर त्याला प्रायव्हेटपेक्षा सुद्धा उत्तम व्यवस्था देण्याची जबाबदारी माझी. फक्त विश्वास ठेवा. कोणावरती? शासनावर. मग जा, ह्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, उद्योग करू नका. शासन खूप चांगलं काम करत आहे. तुमची कुठलीही योजना कधी ती बंद होणार नाही ह्याची ग्वाही तुम्हाला मी देतो. अजून काय वारकरी जर असतील, ते वारकऱ्यांकरता सुद्धा एखादा टाळ पाहिजे, पखवाज पाहिजे, गावाला जर हवा असेल आणि खरंच गरज असेल आणि यांच्याकडे पैसे नसतील तर माझ्याकडनं तुम्ही पखवाज घेऊन जा, विना घेऊन जा. का बरं? गावागावातली भजनं टिकली तर लोक टिकतील. आणि फक्त तुम्हाला सगळ्यांना सुद्धा सांगणं आहे माझं, फक्त एक दिवस कीर्तनाला येऊन काय होत नसतं. ठरवा, आपला देव ठरवा आधी कुठला आहे तो. महादेव ठरवा, मारुतीराय ठरवा, पण सगळ्या गावानं येऊन किमान आठवड्यातनं एकदा तरी महाआरती केली पाहिजे. रोज मंदिरात गेलं पाहिजे. ऐकताय का? लाडकीदाजी, दारू, बिडी, काडी, वडी नाच सोडून द्या. व्यसनानं कोणाचंही चांगलं केलेलं नाही. आज जर तुमच्याकडे आलोय तर काहीतरी मागायला आलोय. तुमच्याकडचे जेवढी काही वाईट व्यसन असतील ना, मला देऊन टाका. आपण काय बसलेले जरा कुणाकडे पुडी आहे, पंढरपुरी, कोल्हापुरी, त्या पुड्या काढा आणि तिथे बाहेर फेका. जाताना आपण त्याची होळी करून जाऊ. आयुष्यातल्या वाईट गोष्टी सोडा आणि चांगल्या करा. आणि इतरांना मदत नाही करता आली तरी चालेल, पण किमान इतरांच्या आयुष्यामध्ये काहीतरी वाईट जर कधी करण्याचा प्रयत्न कृपया. मामा सांगतात, जर बाबा कोणाचं वाईट केलं तर माझी काठी नुसती दिसत नाही, ती लागते सुद्धा. आणि नुसती लागत नाही, ती अशी लागते की आयुष्यावर कळतच नाही कशी लागली. त्या चांगलं काम करा, चांगलं होईल. आणि या उपक्रमाकरता माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आदरणीय महाराजांनी उत्तम कीर्तन केलं, सरांनी उत्तम सहकार्य केलं, पण ही सगळी माध्यम आहेत. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते निविने. श्रोते असल्याशिवाय त्याला किंमत. आज पहिला दिवस आहे, उद्या हे सगळं गच्च भरलं पाहिजे. भरणार का? भरणार का? जो दिवाळीमुळे राहिलं, आता माझं ठरलंय जाताना सगळ्या लाडक्या बहिणींच्या घरी दिवाळी खायला जायची. नेणार का? करावर हातवरती कोण कोण नेणार? बाकीच्या बाहेरच्या गावात नाही आल्यात वाटतं. ह्यांचे पैसे बंद करून टाकू. थांबा आपण. नाही नाही, असं काय होणार नाही. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. ही संस्था खूप चांगलं काम करते. हा मुलगा लहान आहे वयानं, पण तो जे वाजवतो ना सध्या पखवाज, ते भल्याभल्यांना जमत नाही. त्यामुळे अशी आपली मुलं घडवा, संस्कार द्या, काही त्यांना चांगलं शिकवा. आमच्या आरतीताई आहेत, चैतन्य दादा आहेत, सगळीच मंडळी आहेत. पुन्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी.